चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर आता मार्च अखेरीस T20 क्रिकेटचा कुंभमेळा सुरू होणार आहे. म्हणजे जगातील सर्वात मोठी T20 लीग IPL 22 मार्च पासून सुरू होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत जो IPL 2025 ऑक्शन मध्ये अनसोल्ड राहूनही एका संघाचा कर्णधार झाला. हा खेळाडू म्हणजेच आपला मुंबईकर मराठी खेळाडू अजिंक्य रहाणे. चेन्नई संघाने रिलीज केल्यावर अजिंक्य रहाणेने IPL 2025च्या ऑक्शन साठी आपला सहभाग नोंदवला होता. मात्र ऑक्शनच्या पहिल्याच राऊंड मध्ये अजिंक्य रहाणे अनसोल्ड राहिला. अजिंक्य रहाणे सारखा प्रतिभावान खेळाडू 2025च्या IPL मधून बाहेर झाला आणि आता तो कदाचित आपल्याला इतर निवृत्त खेळाडूंप्रमाणेच समालोचन करताना दिसेल असे चित्र उभे राहिले. पण ह्या प्रतिभावान खेळाडूला बेस प्राइस कमी केल्यावर 1.5 कोटींना कोलकाता नाईट रायडर ह्या संघाने करारबद्ध करून घेतले. एवढंच नाही तर 23.75 कोटींना खरेदी केलेल्या व्यंकटेश अय्यर ऐवजी अजिंक्य रहाणेलाच कर्णधार म्हणून नियुक्त केले. कोलकाता नाईट रायडर संघाचा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे कितपत यश मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अजिंक्य रहाणेच्या कर्णधार म्हणून केलेल्या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.